नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. गाईज बघू शकता, बघा ब्लॉग काढायचा चालू तिकडे केलं तर लगेच इकडे बघा, लगेच इकडे म्हणते. तर बघू शकता आता काय की बाई आजीने गहू पाण्यात भिजू घातले, आता काढून घेते. आपल्याला कुरडाय करायच्या. मग आता चिकट कधी घरी नाही दळीत नाही, आता लई हात दुखत येत नाही. मी शेणे त्याच्यातून काढून आणते चीक आणि मग परत तुम्हाला दाखवते. बघू शकता आता हे बघा गहू धुवून काढून राहिले, आता हे दळायला घेऊन जायचे गावात. आता हे पहिलं पाणी आहे, आता दुसऱ्या पाण्याने धुवून डब्यात टाकीते परत. ब्लॉगला स्टार्टिंगलाच इंट्रो आहे आज कुरडायचा. असं घाण गुण पाणी काढावं लागत, मग डवळ्या शिपीत येतात, नाही तर पिवळ्या जरीत येतात. आता कोणत्या कुरडाय होणार घरात आपल्या. आता आपल्या आजीला घेऊन जायचं आहे कुरडायचा दळायला. हे बघा डब्बा वगैरे मांडला आहे गाडीवरती. आता आजीला बसायचं आहे, डब्बा पुढं धरतो आणि नेऊन सोडतो दळायला. आणि आज तिथं किती दिवस झाले तू गोळ्या संपलेला? माझा लई दिवसाच्या गोळ्या संपलेल्या. 6 महिने झाले असतील, 6-7 महिने. तेव्हापासून गोळ्या नाही खाल्ल्या तर बघ किती विसरलेस गोळ्या. आपल्या जेव्हापासून व्हिडिओ चालू झाले ना तेव्हापासून आपल्या आजी गोळ्या घ्यायची विसरून गेली. म्हणजे कधी मध्ये घेत होती एक, म्हणजे गोळ्या आणलेला 6 महिने झाले. तर त्याच्यानंतर आज कुठंतरी रात्री तुम्ही बघितलं ना पोटात वगैरे दुखत होतं, तर आज त्याच्या गोळ्या घेऊन येऊ आपण. 500-600 रुपये गोळ्या, पण 6 महिने. ज्या गोळ्या दर महिने लागत होत्या आज त्या 6 महिन्यानंतर आठवण आली आजीला डायरेक्ट. म्हणजे बघू शकता किती फरक पडला आहे. आणि ते फक्त व्हिडिओमुळं, कारण तिच्या डोक्यामध्ये आता काही नसतं जास्त, फक्त काय बनायचं आहे. काय बनायचं आज? बरं काहीतरी सकाळचा हेड होता, पण लई भारी वांग झाला असता आज. आता बनू दुपारी बनू ना. डब्बा ते घेऊन आलो होतं, आता आजीला सोडायला आलो इथं. बघू शकताय कशी मशीन आहे ते. बघू शकता एवढं अशी मशीन आहे. आता याच्यात दळून न्यायचं आहे घरी. हे बघू शकताय आजी चालली बोलायला त्यांना. खुश झालेलं आहे, लगेच ना देऊ घरी. गॅस बघू शकताय बघा अशा पद्धतीने तळायचं आहे. आपल्याला एवढं कवा व्हायचं पण झालं आपलं म्हाताऱ्या माणसापुरतं खायचं. गॅस 5 मिनिटामध्ये दळून झाले, फक्त 5 मिनिटं. तिथं दिवस गेला असता पूर्ण याला. बघू शकताय पूर्ण दिवस गेला असता बैल दळायला. 5 सारा येळ गेला असता मा. हे काम चांगलं एकदम भारी झालं. मला वाटलं आता आजीने नाही का भिजू घातले, ती कधी दळणार, कधी मळणार, कधी काय करणार. पण हे मला माहितीच नव्हतं की गावामध्ये नाही का अशी मशीन पण आली आहे की नाही का 25 रुपयामध्ये एक आदुली, म्हणजे एक पायलीचे नाही का 50 रुपये घेता, पण एकदम भारी दळून दिलं आहे. बघू शकता म्हणजे सरा चिकट झाला. आता फक्त नुसतं आपल्याला पिळायचं असं आणि निवळायला घालायचं. आज रात आता येळभर निवळून सरळ पाणी घाण निघतं वर ताळवणी, आणि मग ते खाल्लं पाणी निघतं दुधावणी घट राहीन. ते हाटू घ्यायचं, मग आदान ठेवून झाल्या कुरड्या. झाल्या कुरड्या. आता सोपं झालं उलट ना. हा कवर नाही तर लय दिवस गेला असता अक्का. दिवस नाही मला दाग पडला होता. चला आजीचं एक काम झालंय, आता दुसरा करून देऊ. मेन म्हणजे तिला गोळ्या नाही येतात आणि गोळ्या न ठेवू. आता ह्या गोळ्या किती दिवस जातात बघू. आता आज आपण ह्या ब्लॉगमध्ये शूट करू. याच्यानंतर मी सेकंड टाइम कधी म्हणतोय की आपल्या आजीला गोळ्या न जायच्यात ते बघू आपण. आता एकटा जाणार होतो, भरपूर ऊन पडलंय आणि एकट्याला लय बोर झालं होतं, तर आता माऊलीला घेतलंय सोबत. आता आम्ही 2 जण जाऊ. टॅबलेट वगैरे घेतले, झालं फायनल. 620 रुपयाचे टॅबलेट झाले. प्रत्येक महिन्याला एवढं लागायचे पहिल्यांदा, आता 6 महिन्याला लागताय फक्त एकदा. गाडी भरपूर तापली उन्हामध्ये. गोळ्या आणल्या आता एकदाच्या. आता टेन्शन नाही 6 महिने, पण ऊन एवढं खतरनाक पडतं ना, डायरेक्ट चेहरा भाजून निघतं. एवढं ऊन लागतंय, जळायला जास्त लागतात गाडीवरती, कारण हवा कमी लागते आणि उन्हामधल्या गरम जळायला जास्त लागतात. एवढ्या गोळ्या आणल्या.
हे डुप्लेक वगैरे आणले आणि 3 प्रकारच्या 3 गोळ्या त्या. पहिले एकदम थंड थंड पाण्याने तोंड धुवून घेतो म्हणजे थोडं बरं वाटेल. बघू शकता इथं झाडात वगैरे आलं ना एकदम भारी वाटतंय. एक नंबर हे बघा थंड पाणी वगैरे भरून ठेवलं आहे आजीने. सगळे झाडं येतं पपया आणि त्याने त्याच्यामध्ये आपण मस्त तोंड धुवू. एवढं थंड पाणी आणि एकदम नॅचरल वातावरण नाही का गावाकडे बघायला भेटतं. तर म्हणलं थोडा आराम वगैरे करावं शांत बसावं पण लगेच वरताना आईचा आणि ज्योताचा कॉल आला की आम्हाला पण यायचं आहे घाटशिरसला. आता एवढं ऊन पडलं आहे तरी पण मला त्यांना घ्यायला जायचं आहे. नंतर आपल्याला नाही का रेसिपी पण शूट करायची आहे त्याच्यामुळे आत्ता जातो आणि घेऊन येतो त्यांना लगेच. फायनली यांच्यापर्यंत पोहोचलं आहे कसं तरी उन्हात भाजत पोळत तरी बघू शकताय. अरे चला तुम्हाला घ्यायला आलो हो मी उन्हाचं. चला उरकलं का आता आवरायचंय आता निघायचंय. चला हे आईन ते वरकू राहिलेत मला येऊपर्यंत. उरकलं सगळं उरकलं म्हटलं. चला घरात तर लाईट लावायची गरज नाही आपल्या पत्र्यातूनच चमकत आहे. आहे तीच लाईट आहे ना आहे तेच लाईट आहे. असं होतं का टाकायचे व्हायचे पत्रे पाऊस आला गळत आहे. मी येते थोडे दिवस थांब ना आता गरीब आहे अजून. कढीची भाजी वाटाणे शेंगा लसूण माळ. कोण बैल घेतलं का आईने आपल्या आजीला माळ वगैरे सगळं घेतलंय बघा. ज्योतीच्या आपल्या बॅगा वगैरे. आता हे दोघं चला आता खाली. झाला तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास इथपर्यंत संपला आहे. आता तुमची वाटचाल चालू झाली तुमच्या घराकडं बरं का. आता ऊन तर भरपूर पडलेलं आहे आणि आपल्या आई कृष्णा ज्योतू सगळे येतं. शूट काय करता येणार नाही मोबाईलने कारण मग पुढं एक बॅग राहीन पाठीमागं दोघी बसलेलं राहत्या. तर आता ब्लॉग आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतर चालू करू. आता फक्त यांना दोघींना घ्यायचं व्यवस्थित. ऊन खूप खतरनाक पडलं इकडं जबरदस्त ऊन पडलं आहे ना. तुम्हाला विचारू का पोरगी बघायला जातो का मी काय म्हणतो ऐका ना मी कृष्ण एवढं होतो तेव्हा तुम्हाला आवडत होतं का मी. लय आवडत म्हातारी पोता बसायचो कम नव्हतं आवडत. नव्हतं आवडत तुमली आई टाकून द्यायची राग कमून काय झालं पूर्ण काम करणं काम नसं करू देत. माया कोण वाटाणा नाही घेतला मिरची आणून घेतल्यात आणि काय खायचं म्हाताऱ्याला माहिती गावठा. म्हाताऱ्याला गावंड्याच करायचा जुनी रेसिपी रची ती लई भारी लागायची गावंड्याला आणि त्या मिरचीला वटणाला काय खाता असा गावंडा लागतो. अरे तो माया करून गोड बोलून गोल बोलून वाटाणे ते सांग सोलून घेतले आणि मला काय म्हणते गावठा खा. गावंडा लई भारी राहतो. गावंडा म्हणजे आपण गहू चुरेले ते टरफड राहते पण याच्यात लई ताकद राहती. असं लई ताकद अर्थकडेच नाही व्हायचं म्हाताऱ्याला. म्हणजे लई ताकद राहते याच्यात. कांद्याची चटणी नाही खावा पण हे कुरड्याचं काढून कांद्याचं काढून खावा. कोंडा 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 म्हणते कोंडा. आता ना खायचं का आता. हा हे काय आता खायचं त्याला उकडायचं कांदा चिरून घालायचा. आता हे झालं कॅन्सल. काय नाही हे कॅन्सल हे करायचं हे नाही करायचं. नाना खुश झाली गावंडा म्हणलं तो चेहरा सुकला होता. हा, नाही नाही खायचं ना. आवडत होय तुम्हाला ते बी. हा. बरं खा गावंडा म्हणा. मी गावंडा करते तर मिरची चिरा आता ही मेथी चिरायची अजून कशात नानाकून चिरून घे. हा तुम्हाला खायची ना मिरची चिराची. आपल्याला मी उठायचे बर. सकाळच्या पारी झाडझूड करते चूल पोचारा करते भांडे करते पाणी भरते आहे रस करते मला. भाकरी कालवण करते धुणं धुते चहा बी तुम्हाला द्यायचे. तुम्ही आज मला एखादा चहाचा कप करून देतात का. भाकरच नाही द्यायचे हे काय घुगऱ्या खाईल मी घुगऱ्या. त्या घुगऱ्यावरच ठुई. अरे मला जर चहा आणते येत असता तर मी तुला काय म्हणलं असं मला चहा करून दे. मला काहीच येत नाही ना. आयचं खाता येतं का लगेच चाललं बाज घेऊन देवळाकड. मग निघा बरं फटकून. बाज घेऊन तुम्ही आयचं खायला सोटला तुम्ही ती पोर- लांबोळ्याला पाणी द्या ते भाकरी पोरगी कालवण तेव्हा ती करा. पोरगी बघते तिकडून माझी पोरगी आली आणा म्हणते बाजी भाकरी कालवण करा. लगेच चालू मग बाज एखाद दिवस चहाचा कप पितात का मला म्हणतात का असं चहाचा कप पिती का म्हणून मी करते. मला चहा ना तुला कुठून द्यायचं चहाचं कप मला येतो का. मग तुम्ही चूल चातावा त्याच्यावर भगुला ठेवा त्याच्यात कबर पाणी टाकावा मला धर म्हातारी चहा तुला आणि पी आणि पी. चांगली पिढ आहे बुवा.
मला येत असतं तर मी इथे राहिलो असतो का तो पुढं इथं मी चाललो लगेच. निघा फटकून पुढं एक हातभर जात नाही. हे काय मै नाते घेऊन चालली मला उद्या. नातीच्या इथं जात नाही, लेकाच्या इथं जात नाही, बहिणी बाळा तर नाहीतच. नाहीत बहिणी नाहीत. आता संध्याकाळचे नाही का 6 वाजत आले होतं आणि आत्ता आपल्या आजीने संध्याकाळचा चहा बनवला आहे आणि बघू शकताय सगळे एकदम मस्त मजेमध्ये नाही का चहा घेऊन राहिलेत. आत्तापर्यंत आम्ही तुम्ही तिघांनाच बघत असताना पण आज घर भरल्यासारखं वाटतंय. आजच्या दिवस आपली ज्योतू आहे उद्या परत जाते ते दोघं पण, कृष्ण आणि ज्योतू. तर आत्ता नाही का आई पण मदत करू राहिली आहे आपल्या आजीसाठी. हे बघा सगळे चहा घेऊन राहिले. आपले नाना पिक्चर बघत आहे. कोणता पिक्चर बघता नाना? ज्ञानेश्वर माऊलीचा. ज्ञानेश्वर माऊलीचं पिक्चर बघू राहिले नाना. आणि आपल्या आजीकडे चहा वगैरे घेऊन राहिली. मला चहा बाई. कृष्णा पण चहा प्याला. आता उडून गेला, गेला उडून. आता दे ना थोडं, दे ना थोडं. आता झालं लय झालं. दादू चहा प्यायचा. हे का चहा मागवतोय. ऊन येते आता तू कसं धरीन नाना? इकडं आणि त्या ऊन शकता हा तुम्ही पाहता त्याला. हा देतो देतो हा देतो. बस 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 चा. बाबा पाहिजे पी. म्हणते अरे पी 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 ज्योती धर, पाहिजे त्याला चहा आता. ज्योती धर, ज्योती धर. ऊन ये. हा पी जा. तर आमच्याकडून चहा पण नाही पित तू. तरी किवाळी आता 6 वाजल्यात, आता चहा पाणी झाले. आता ही जुनी रेसिपी आहे आपली. ही काय गावड्याची करतोच आपण. कुरड्या चुरल्या का त्याचा चीक काढा का, मग हे पिळून शिन काढायचं. याला कांदा कापायचा, याला परतून घ्यायचं. टमाटर कांदा मीठ मिरची टाकायची आणि मग आपली भाजी तयार होती. ही गावाच्या गावंड्याची का? गव्हाची. बरं दाखव बनवून तर. आता कढईत होते हो का. जिरे टाकते, थोडेसे जिरे टाकीते. आधी जिरे टाकायचे का तेल टाकायचं? नाही जिरे टाकायचे, का म्हणून आधी जिरे आणि तेल टाकलं काय होतं? जळून जाते. तर हे नवीन शोध लावलेला तो. आता एक वगळभर तेल टाकीते. तेल टाकलंय जिरे टाकलं. आज नवीन शोध लावलाय काहीतरी. आता कांदा परतून घेते. आता मीठ मिरची हळद टाकून घेऊ. एकत्र टाकलं काय? क्वालिटीच भाजी मग आता. आता काहीतरी मस्त भाजी होणार आहे. आता गव्हाचा गावंडा म्हणते त्याला चुरील्याला. याचं आपण कोरडं कालवण करू. किती भाजी मस्त वकी होती. तुम्ही म्हणता कशी काय खावा आजी, पण अगं भाकरी संग खा, चपाती संग खा, कशा संग खा, नाही तर कोरडी पण खा. आता हे गावंडा परतू घ्यायचा कोंडा आणि टाका. झालं आता रेसिपी. एवढंच आहे का? झालं. सोपी. देखी बाई हो, याला गावाचा चू म्हणते तर, गावंडा म्हणते तर, कोंडा म्हणते तर. पण मी याची भाजी केली आज. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून खात जा. कोणाला आवडती कोणाला नाही आवडत. असे मुटके सुद्धा होते त्याच्यात. मळून मळून असे मुटके करते. ते कांदा ते डाळ टाकून ते पण शिजून खाते. तुम्हाला जसं आवडत तसं करून खाल्लं. आपली भाजी बघा कशी तयार झाली. अशीच करून खाजा मुलग्याला आणि त्याला लय राबूच ना. अशी कोरडी करून खाजा. दिवसभर हसले, मजा केली, मस्ती केली. लागलं परत संध्याकाळी पोट दुखायला. काल मी तुम्हाला दाखवलं नव्हतं पण आज आपण तिच्यासोबत जाऊ. हे बघू शकता आता चालू आहे तिला हॉस्पिटलला घेऊन. काय दुखत आहे? पोट मध्ये मध्ये नाही का आपल्या नानाचं दररोज पोट दुखायचं. नानाचं आता इकून तिकून पोट राहिलं आहे. सगळं चेकअप वगैरे केल्या, गोळ्या वगैरे सगळं दिल्यानंतर नानाचं पोट राहिलं आहे. पण आता आपल्या बाईचं चालू झालं आहे. कालपासून आता 2रा दिवस आहे. आज आता परत हॉस्पिटलला घेऊन चाललं आहे. आता गावातच नेतं आहे. काल पण गावातच नेतं. आता जर आज राहिलं तर ठीक आहे, नाही तर उद्या मग बाहेर जाऊ. गाड्यावरतूनच समजतं की आतमध्ये किती गर्दी असन. बसले आता आपल्या आजी. अजून भरपूर पेशंट आहेत पण आता वशिला आहे आता इथं. आता हॉस्पिटलमधून आणली आपल्या आजी. आता तिला गोळ्या वगैरे द्यायचे आहे, ते जेव घालायचे. आपल्या आईने काय काय जेवण बनवलं आहे. चपाती बनवली आहे आणि याची वाटाणे येत नाही, वाटाण्याच्या शेंगा मगाशी आजोबाने आणि आजीने आपल्या नाही का सोडल्या होत्या. त्याची भाजी बनवली आईने. एवढी भारी भाजी बनवली ना, खतरनाक. नाना काय खाऊ राहिलेत? नाना गावंडा खाते. काय गावंडा खातो गावंडा.
ना तो चिकाचा पुस्तकच करते खबर राहिलं. हे बघा आपल्या आजीन काय काढलंय, हे बघू शकताय. कैरी पण, हापूस कैरी एवढं भारी बनवून दिलंय आजीने. बघा हे बघा किस करून दिलाय बरं का कैरीचा. आणि अजून हा कापू राहिली. लय जीव आहे तिचं माझ्यात आजीचं. आपली फेमस आजी महाराष्ट्राची. जेवण लय भारी जेवण बनवलं. एक नंबर. काय झालंय आता याला? काय झालंय काय ना बघ. अरे काय झालंय? अरे काय झालंय? मुंग चावले राव, बेकार झालं ना. मुंग चावले राव, हे जर फेडून टाका राव. बरं आहे का आता? आता बरं झालं का? काय झालं रे? त्या कसं चोळीत आहे. अरे काय झालं त्याला बघा. तर आत्ता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होतं आणि आत्ता वेळ आली की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही का आपल्या आजीसाठी काय आलंय आणि कुठून आलंय काय ते तुम्हाला दाखवायचं होतं. पण काल नाही का आपल्या आजी झोपली होती डायरेक्ट. आज पण तिचं दुखत होतं. तुमच्या त्या तिला दवाखान्यात जाऊन आणलंय. आज जेवण वगैरे केलंय आणि म्हटलं की आज आपण ते तुम्हाला काय पाठवलंय ते रिव्हील करावं आणि कोणी पाठवलं ते पण रिव्हील करतो. त्याच्या आधी बघून घ्या की आपल्या आजी आणि आजोबासाठी दोघांसाठी पण पाठवले बरं का. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर बघू शकताय. हे बघा आपल्या आजीला नाही का लुगडं पाठवलंय. हे 10 वार लुगडं आहे आणि हे जवळपास 1,500 रुपयाचं लुगडं आहे. त्याच्यावरती चोळी पण पाठवली आहे. आपल्या आजोबांसाठी धोतर पाठवलं आहे. परत आपल्या आजीला चप्पल बघू शकता किती भारी पाठवली. हे बघा चप्पल पाठवली आहे 6 नंबर. तुला आवडली बाई? आजीला सगळ्या गोष्टी आवडल्या बरं का. म्हणजे एकदम मनापासून आवडलं तिला. हिने चप्पल 2-3 वेळेस घरात घालून हिंडली. म्हटली कुठं बाहेर वगैरे जायला नाही का घालेल. हे बघा अशीच चप्पल वगैरे पाठवली. गाईचे बघू शकता ती बांगडे पण भरून आली बघा. दुपारी नाही का बांगड्या वगैरे भरून आली. 1 डझन बांगड्या पण भरल्या तिनं. माझ्या लेकीनं मला 2-3 हजाराचं सामान पाठवलं. लुगडं, चोळी, वाना, चप्पल, म्हाताऱ्याला धोताराचं पान, बांगड्या एवढं पाठवलं मला. आणि खायला 500 रुपये दिले परत. ज्या मावशींना आपल्या आजीला सगळं पाठवलं आहे ना त्यांनी सांगितलं की माझ्या मुलांचं नाव घ्या. म्हणजे त्या दादांचं नाव आहे शिवप्रसाद वाघमारे आणि ते बिलॉंग करतात पुण्यावरतून. त्यांनी पाठवलं आपल्या आजीसाठी. आणि एवढे भारी फॅमिली ना खतरनाक. कारण त्यांच्यासोबत बोललो आहे कॉलवरती आणि कधी पण कॉल करतात आपल्या आजीसोबत बोलते. आणि असं म्हणजे नाही का एकदम घरच्यासारखं जसं आपली एक एकत्र फॅमिली तशी सगळी आपली यूट्यूब फॅमिली म्हणजे आपली एक हक्काची फॅमिली आहे. कधी पण कॉल वगैरे करून एकदम म्हणजे घरच्यासारखं बोलता वगैरे. आणि आपल्या आजीला भरपूरच तुम्ही सर्वजण प्रेम देताय. आणि हप्त्यामध्ये तुम्ही सर्वजण बघताय 1 ना 2 पार्सल कंटिन्यू चालू येतं. कोणी ना कोणी काहीतरी देतं. एवढं जीव लावतायत. जसं मी काळजी घेतोय त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही काळजी घेत आहेत. आणि आपल्या आजीला कंटिन्यू जपत राहत आहे. तुम्ही जसं जपताय तसं मी पण जपतोय आणि कायमचं जपत राहील. सगळ्यांचा तुमचा माझ्यावरती आशीर्वाद आहे. आजी आजोबांचा दोघांचा तर आहे पण तुमचं सर्वांचं पण आहे. तर एवढं सगळं आपलं पाठवलं आहे. हे काल तुम्हाला दाखवायचं होतं पण दाखवता नाही आलं. आज एवढं दाखवलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या आजीला अशीच कायमची खुशीत राहावं अशी मी पण ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि तिला गोळ्या वगैरे 6 महिन्यानंतर लागल्या आता. म्हणजे असं तिला गोळ्या वगैरे नको ध्यान व्हायला आणि आजारी वगैरे नको पडायला असं मी पण कायमची तिची प्रार्थना करतोय तुमच्या सर्वांकडे. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तिला नक्कीच लागतोय. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या काय होतं आहे खरं म्हणजे तुम्हाला नक्की दाखवतो. कारण आपल्या आजीने उद्याचं कंटेंट आजच शोधून ठेवलं आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला प्लीज विसरू नका. आणि जर कोणी नवीन असेल आपल्या गाडी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर का आपल्या हक्काची एक फॅमिली म्हणून पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटून द्या लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.